साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। फार मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागतं ही वर्दी धारण करणाऱ्याला, या देशाच्या शूर निधड्या वीर शिपायांना, जे आपला प्राण आपला तळहातावर घेऊन देशाच्या सरहद्दीवर प्राणपणाने लढतात. फार मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागतं ही वर्दी धारण करणाऱ्याला. आमच्या वतीनं त्यांना शत प्रणाम, सहस्त्र प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. स्वामीजी, माझ्या अमोलला सुखी ठेवा. नमस्कार. नमस्कार, बसा ना. काय म्हणताय नाना, आज सकाळी सकाळीच येणं केलं? थोडं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. बोला ना. माझ्या नातवाला सरस्वती विद्यालयामध्ये ऍडमिशन हवं होतं. तुम्ही जर प्रिन्सिपल साहेबांना शब्द टाकलात तर ते नाही म्हणणार नाहीत. काय ना नाना, आजकाल मुलांना शिक्षणासाठी एक वेळ अमेरिकेला पाठवणं सोपं आहे, पण इथल्या शाळांमध्ये आणि त्यातल्या त्या सरस्वती हायस्कूलमध्ये ऍडमिशन मिळणं खूप अवघड आहे. नाही म्हणजे इथे पैशांनी तर काम होतच नाही, पण मंत्र्याचा वशिला सुद्धा काम करत नाही. नाना, त्या शाळेचे प्रिन्सिपल आणि ट्रस्टी आहेत ना, ते खूप तत्वनिष्ठ लोक आहेत. त्यामुळे तुम्ही शब्द टाकला तर हे काम होईलच. नाही नाना, तुम्ही असे हात जोडू नका. तुम्ही मला भावासारखे आहात. माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही जर माझ्या मागे उभे राहिले नसतात ना, तर मी उभीच राहू शकले नसते. ठीक आहे, मी करते प्रिन्सिपलना फोन. पण तुम्ही जास्त लोकांना सांगू नका, नाही तर काय होईल, इथे ऍडमिशनसाठी रांग लागेल आणि लोक नाराज होतील. वहिनी, तुमचा आणि अमोलचा मला फार अभिमान वाटतो. नाना, तेवढी एकच इच्छा आता राहिली.
अमोलनं नालौकिक कमवून त्याच्या बाबांचं स्वप्न पुरं करावं बस. करते मी धुंद पे
गांव बसानी भिखारी लोग आ गए भीख मांगने. यार अमोल, इतक्या लेट का आलास? अरे यार एक तोडपाणी होती, एका पोरीची सेटिंग होती, 4-5 हजार रुपये. अरे आपल्या बरोबर काम करशील ना तर मला बोलवशील. आपला जो धंदा चालू आहे ना तो ठीक आहे. हा? जास्त लालन नको. अरे खेकड्या, अजून याने दुनिया पाहिली कुठे रे, म्हणून हा असा बोलतोय. अरे अमोल, तुझ्याकडे डेअरिंग आहे, दिमाग आहे. अरे मोठ्या लोकांबरोबर राहशील ना तर लवकर मोठा अरे लवकरच वर जाशील. अरे अमोल, आमच्या धंद्यामध्ये जीवाची रिस्क नाही. बोले तो कोई प्रॉब्लेम नाहीये यार. अरे पण तुमचा खरा धंदा काय? अरे आमच्या धंद्यात आरामात पैसा आहे, लफडा नाही, मारामार नाही. पण एकदा का तू धंद्यात आलास ना परत जाता येणार नाही. अरे पण तुमचा खरा धंदा काय? अरे भंगारचा धंदा. सध्या तुझ्यासाठी एवढंच, समजलं? अच्छा अमोल, आम्ही दुसऱ्या बार मध्ये जातो. काय आहे, दुसऱ्या बार मध्ये ऍटम बसलाय. काय बाबल्या, बार मध्ये जायचं ना? ठीक आहे, तुम्ही लोक निघा, माझा पण आयटम येतोय. आमचं लाईफ करू. हा चल ठीक आहे. चल, येतोय हा, तो. चल, ठीक आहे. हे आपल्या आयटम वर नाही टाकायच्या भिडू. हे चल भाऊ, चल चल वा. हॅलो सर. सर, टपोरी पोरं आहेत ती, त्यांच्या नादाला लागू नका. हायगिरी करतात. तुम्ही चांगले शिकले दिसताय म्हणून मी तुम्हाला सांगतो. अरे अँथनी, तू माझी काळजी करू नकोस. हे लोक माझं काहीच वाकडं करू शकत नाही. हे लोक भाई आहेत ना, तर मी यांचा बाप आहे, बाप. ठीक आहे, काय काय मागवत आहे? अमोल, ए अमोल, उठ रे बाबा, चल उठ. आता तरी उठ ना. काय रे, रात्रीचा उशिरा येतोस आणि सकाळी उशिरा होईपर्यंत झोपतोस. चल चल उठ 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 उठ. कसली एवढी कामं असतात कुणास ठाऊक. उठ रे. अगं आई, झोपू दे ना ग, आज सुट्टीचा दिवस आहे. हो, सुट्टी असली म्हणून काय उन्हा अंगावर येईपर्यंत झोपून राहायचं? उठ उठ चल. आणि हे बघ, मगाशी त्या अश्विनीचा फोन येऊन गेला. तू झोपला होतास ना म्हणून उठवलं नाही तुला. काय? अश्विनीचा फोन आला होता? अरे बाप रे, ती माझी वाट बघत असणार. तिला मला 9 वाजता भेटायचं होतं बघ. याच लग्न त्या अश्विनीशी लावून दिल्याशिवाय हा काही सुधारायचं नाही. बेशिस्त आहे नुसता. मूर्ख, किती उशीर. नॉनसेन्स. आय एम सॉरी यार. बोलू नकोस माझी. आय एम गोइंग. जरा समजून घेना, जरा पटवून घेना, जरा समजून घेना, पटवून घेना. सांगून तुला मी थकलो ग, राणी माफ कर मला जरा उशीर झाला. सोड तू राग तो मनातला, माफ कर मला जरा उशीर झाला. सोड तू राग तो मनातला. कशी समजून घेऊ, कशी पटवून घेऊ, कशी समजून घेऊ, पटवून घेऊ. असं रोज रोज ऐकून थकले रे, थकले रे. कशी माफ करू तुला, कसा उशीर झाला. राग का सोडू मी
राणी माफ कर मला जरा उशीर झाला सोड तू राग तो मनातला माफ कर मला जरा उशीर झाला सोड तू राग तो मनातला मला जरा उशीर झाला सोड तू राग तो मनातला माफ कर मला जरा उशीर झाला सोड तू राग तो मनातला तुझ्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही रे. अमोल आपण लवकरात लवकर लग्न करूया. अरे आणि बाबा पण विचारत होते त्या दिवशी आपल्या लग्नाबद्दल. हे बघ अश्विनी, मला काही महत्वाची कामं पूर्ण करायची आणि ती कामं पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न करूयाच. अमोल ही सबब मी गेली 2 वर्ष ऐकते. अमोल तुझी काय महत्वाची काम आहे ती तू अजूनही मला सांगितलेली नाहीयेस आणि तू काय काम करतोस तेही अजून मला माहिती नाहीये. अमोल ऍटलीस्ट मला विश्वासात घेऊन तू सगळ्या गोष्टी मला सांगायला पाहिजेस. विश्वासाचा प्रश्न नाहीये. तुम्हा बायकांच्या पोटात आहे ना कुठलीच गोष्ट राहत नाही म्हणून मला रिस्क घ्यायची नाही. ओके ठीक आहे, तू बस तुझी कामं पूर्ण करत. बाबांनी माझं लग्न दुसरीकडे लावलं ना की बस बोंबलत. मी जाते. अगं पण नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. बस. काय सूर्यवंशी, काय खबर? साहेब मंत्र्यांचा फोन होता. आज दुपारी ते आपल्याला भेटू इच्छितात. ठीक आहे, दुपारी त्यांना जेवायला बोलव. त्यांना कळवतच. आणखी काही विशेष? आणि साहेब या बाई आल्या आहेत, फार गरीब आहेत. त्यांच्या नवऱ्याच्या हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, पैशाची गरज आहे म्हणतात. बर, किती पैसे लागतील? सध्या तरी 2 लाख रुपये कमी पडत आहेत. सूर्यवंशी चेकबुक दे. खूप खूप उपकार झाले साहेब, तुम्ही देव माणूस आहात. मी मी काय करू? करता करविता तो आहे परमेश्वर. मी तर फक्त निमित्त मात्र आहे आणि मी जे काय करतो ते किती करतो. या जगामध्ये एवढं दुःख आहे, एवढी गरिबी आहे, त्यामानानं मी करत असलेली गोष्ट म्हणजे हिमालयासमोर गवताच्या पाती एवढे. जेवढं जमतं तेवढं करत राहायचं, दुसरं काय. नेलगी साहेबांचा, नेलगी साहेबांचा, नेलगी साहेबांचा, नेलगी साहेबांचा, जय जयकार.
लहान तोंडी मोठा घास होईल. मला माफ करा, पण मला असं वाटतं की तुम्ही जरुरीपेक्षा जास्त रक्कम दान धर्मावर खर्च करत आहात. सूर्यवंशी, अरे समुद्रातून एक बाजली पाणी काढल्यानं समुद्र आटत नाही. अशा कितीतरी बाजल्या पाणी समुद्रात असतं रे. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है और बहुत कुछ पाने के लिए बहुत कुछ नहीं, थोड़ा बहुत दान धर्म करना पड़ता है. सूर्यवंशी, आपण तर अंधारात इतकं पाप करतो, थोडा दान धर्मही करायलाच हवा नाही. अरे अरे पण अरे किती वेळ सांगायचं त्याला की या सगळ्या मी सांगतो ना. अँथोनी, ए अँथोनी, Come here. And I want leg. Chicken leg piece. Piece. कोंबडीची पिसा. अरे कोंबडीची पिस नाही, गावठी लेग पिस. अरे कोंबडीची टांग, तुझ्या नानाची टांग तुझ्या. आयला तर मराठीत बोला की, इंग्लिश येत नाही ना. आयला इंग्लिश सगळी. गावठी कोंबडी. हा 101 101 एंगेज आहे. 101 गावठी कोंबडी म्हणतात रे. Take this. लुकतोय. गाला बंद करतो. Stop that sound. त्यांना जाऊन सांग, stop that sound. I want 60. Go. Why are you so good-going here? Get lost. Get lost. Stop that sound, huh? Chicken leg piece. Anthony! Yes, sir! Hey, my dear, come here. Yes, sir! Please, near. एक मिनिट. Yes, sir. चला. काय बघत आहे? आपल्याकडे फिश आहे का? फिश. पॉपलेट आहे ना. छोटा पॉपलेट, मोठा पॉपलेट, गरम पॉपलेट, नरम पॉपलेट. पॉपलेट. अर्धा पापलेट आहे का? अर्धा अर्धा पॉपलेट, तुकडा पॉपलेट, बोटीवाला पॉपलेट. कुठला पापलेट लवकर येईल? झिंगा पॉपलेट. झिंगा पापलेट. हलवा आहे का? हलवा आहे. बांगडा आहे, सुका बांगडा आहे, ओला बांगडा आहे, ओला बोंबील आहे. हलवा ना. हलवा. Gonsalves. Anthony Gonsalves. गोन्साल्विस नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, माझं नाव गोन्साल्विस नाही आहे, माझं नाव गोसावी आहे. गोसावी असं का तुला? Anthony गोसावी. अंतोजी गोसावी. तिथं काय, मी अभिजीचा फॅन आहे ना, म्हणून मी अँथोनी गोसावी ठेवलं. पुढे मला केस होते. मी अभिजीचा फॅन होतो ना, म्हणून मी अँथोनी नाव ठेवून घेतलं. क्या बात है. कोण आहे? मुलगी आहे. ती दुसरी कोण आहे? हा, ती लडकी आहे. आणि ती तिसरी कोण आहे? छोकरी आहे. गंमत करतोस काय? अरे मला माहिती आहे ती छोकरी आहे, लडकी आहे, मुलगी आहे. ती कोण आहे? ती पलीकडची ना. ती अलीकडे दिसायला ती ना. ती पलीकडची अलीकडे आले ना. तिचं नाव बिजली आहे. बिजली. माझी तिची ओळख करून दे ना. नको रे, तिच्या नादाला लागू नको. भल्या भल्यांचे कपडे काढून घेतलेत.
तिच्या नादाला लागू नको. तू पण कपडे देशील आणि वसायला जाऊन राहशील. तू कसं काय ओळखलंस की मी वसेवरून राहिलोय? सोपं आहे, मराठी माणूस आहेस तू. गावाकडची जमीन 20-25 लाख रुपये वर्षभरात उडवायचे आणि गावाला जायचं. कंट्री प्यायला पोका. कंट्री तुझे बडबड करतोस रे. बडबड प्यायला उचलून गेली म्हणाले. कंट्री आणि लंगोटी हा ट्रेडमार्क आपल्या मराठी माणसाचा माहिती आहे मला. एक पेट काय अजून आणायचं आणि फ्राय हाफ हलवा फ्राय, पापलेट फ्राय, झिंगा फ्राय, फ्राय 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 करतो ट्राय. काय बोलायचं अजून मला तुझ्याशी? काय बोल ना बोल ना. गाणं बंद करायचं. हे लाव. बिलांची नागिन निघाली. हे लाव. बिलांची नागिन गाणं लावायचं. थांब रे, पोपट लाव पोपट. 100 रुपये घ्यायचे आणि बिलांची नागिन निघा. शाण्या एक 500 पोपट. हे पैसे घे. बिलांची नागिन पाहिजे. हा झालार पोपट. हे बिलांची नागिन लाव. बिलांची नागिन. हॅलो पोलीस स्टेशन. चांदीबार मध्ये लफडा होत्या, लवकर निघून या हो प्लीज. आजची ताजा खबर. चांदणी बारवर रेट पडली. आजची ताजा खबर. सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतलंय. किती अपेक्षा बाळगल्या होत्या मी त्याच्याकडून. हा मुलगा चांगला नावलौकिक कमवेल, त्याच्या वडिलांचं स्वप्न साकार करेल. पण नाही, मला त्याहीपेक्षा जास्त वाईट वाटतंय की तू माझ्याशी खोटं बोलला. काल मला त्याने सांगितलं की कंपनीची महत्वाची बिझनेस मीटिंग आहे, यायला उशीर होईल. मला वाटलं होतं माझा मुलगा किती काम करतो, किती अभिमान वाटत होता मला. वाईट संगती आणि वाईट सवय लागल्यात त्याला, आणि कधी लागल्या काही कळलंच नाही. बघ वाच पेपर मध्ये बातमी वाच. तरी मी तुला सांगत होतो त्या अमोलची व्यवस्थित चौकशी कर. शेवटी माझीच बेदिकारी ठरली. हा अमोल तुझ्या बरोबर फक्त टाइमपास करत होता, तुला फसवत होता. वाच. काल रात्री दारू पिऊन लेडीज बार मध्ये मारामारी केली म्हणून पोलिसांनी त्याला लॉकअप मध्ये टाकलंय. आता रडून काय उपयोग आहे? हे बघ, मी आता लवकरात लवकर तुझं लग्न ठरवून टाकतो, कळलं? काय चाललं रे? काय नाही. अरे मला काय हाऊस आलाय काय टाळ्या वाजवायची? ज्या इथं पोलीस कोठडीत केवढे डास आहेत बघ ना. अहो झोपतोस कसला? कमाल आहे. अरे पोलीस चौकी आहे, बेडरूम आहे का तुझी? अहो साहेब, अहो महाजन साहेब लक्षात देत नाहीत. अशी इथे आहे होय. मी इकडे का बघतोय काय कळतच नाही. अहो महाजन साहेब, आम्हाला बाहेर काढा ना इथून. काय लागतील ते पैसे घ्या. फार हे घ्या आम्हाला. आम्हाला ना डास फार चावता येतो इथं. जरा बाहेर काढा ना आम्हाला. अहो साहेब बघतच नाही.
हे काय नोट नोट दाखवतोय पण ते नोट करतच नाही आहेत ते. आय थिंक दॅट ही असली पोलीस नाही आहेत. ए चुप बस, नाहीतर धुलाई करीन तुमची. आपण कुठलं वापराल? त्यामुळे ते असली कामं करत नाही आहेत. हो काय 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 पाहिलं तुझ्या बरोबर मला पण आता तो बदडेल. तुला म्हणतो इतकी पिऊ नकोस तू. झाला सगळा लपडा. भोग आता भोग. काय रे तू आपल्या लाडक्या हॉटेलमध्ये यायचं आणि कमी पिऊन जायचं, याला काय अर्थ आहे का? अरे अरे भरपूर प्यायला पाहिजे. डान्स मस्त झाला. डान्स डान्स मला बिजलीला पण इथे आणलं असेल काय रे? बिजलीला पण डास चावत असणार रे आणि डासांना पण करंट लागत असणार. बिजली लावायला तिथं बिजली इन्स्पेक्टरला विचार रे. विचारू का ना? अहो माझ्या अहो साहेब मारतील. जाऊ दे भदडे, तुला नको विचारू. झोपू दे रे मला. झोपतोच कसला? बदलण्यावरून मला आठवलं, आपल्याला पोलिसांनी इकडे आणलं ना, त्याच्या आधी मी एक पापलेट चोरलं होतं. दाखव तुला. पापलेट चोरलं होतं. पापलेट सापडलं. लेट सापडलं. काय विचार? कारण ते पापलेट. नुसतंच का? नाही नुसतं नाही. मला आवडतं पण याला आवडत नाही नुसतं खाल्लं. याला दारू बुचकळून खाल्लेलं आवडतं. दारू आवडते म्हणून आपल्याला दारू पाहिजे. आहे का दारू? का सांगू? अहो साहेब नको मारतील ना उगाच. हे घे. कधी आली? खास तुझ्यासाठी. एक काम कर. नाही असं नको प्यायला लावू. मग आपण एक आयडिया करूया. आपण तुझ्या हॉटेलमध्ये येतो तेव्हा कशी मस्त आयडिया असते. एक टेबल लगाओ. टेबल मला सांगतोय. एक टेबल लगाओ. काय काय पाहिजे? एक टेबल. एक टेबल और खाने के लिए नॉन वेजिटेबल. वो बताता हूँ मैं क्या है वो. हाँ. और टेबल पर 3 ग्लासेस. फोर ग्लासेस. 4 ग्लासेस. 4. एक आदमी 4 ग्लास. अरे नहीं पानी पियेंगे ना. हाँ, पानी नहीं क्या है. स्पून ढवळ्या ढवळ्या. अँड चकना. चकना पाहिजे. चकना म्हणतो मला. अरे चकना म्हणजे खायचा चकना. सलाद पाहिजे. सलाद. गाजर, कांदा, टोमॅटो, लिंबू. हा हे सगळं. आणि आईस 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 बॉक्स आणि बाबा पेटी. बाबा पेक 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 मोठा पेक. आणि जसं टाकायचं त्याच्यामध्ये आणि असं चिअर्स असं करायचं आणि हे असं गाठ 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 प्यायचं. हे सगळं आणणार कोण? कोण म्हणजे काय? साहेब कशाला आहेत तिथे? साहेब जनतेचे सेवक आहे. जनतेची सेवा करतात, मग आपली सेवा करायला काय हरकत आहे? सांगू का साहेब? काय काय बघतो का कसा रागाने? बघतोय म्हणजे बघतोच आहे नुसता. माझ्याकडे तू बाटली फेकून मारशील. तुझा काही भरोसा नाही. नाही बाटली फेकून मारली तर डोक्याला ताप नाही. त्यांनी इथे सगळी येऊन ढोसली तर कुठून आणायची दारू? हो बरोबर आहे बरोबर आहे. आपण असं करूया अंकित, आपण कच्चीच घेऊया. कच्ची मारायची? चालेल. आपण पक्के बेगडे आहोत त्यामुळे दारू कच्ची पिऊया. त्याशिवाय लोक कसे मानणार? हा चल लक्ष ठेवा तिकडे. तू एक मला तिकडे घ्यायला मिळत नाही रे. निदान बुचभर तरी घेतो ना. घे घे घे. मी गाणं म्हणतो. बुचभर ड्रिंक पितो रे भैया अब सुखायो रे. चुप बस. सकाळी कोर्टात हजर करू तुम्हाला, तेव्हाच फैसला होईल. अरे या 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 वकील साहेब या. बसा बसा. थँक्यू. काय झाला का जामीन? जामीन करणं आमच्या डाव्या हाताचं काम आहे. हे घ्या पेपर्स. हवालदार. जी साहेब. जा त्या चौघांना घेऊन या. त्यांच्या जामिनाचे पेपर आलेत. ए खेकड्या, अरे चल, तुमच्या चौघांचा जामीन झालाय. चल चल चला लवकर.
बरीच काम आहेत. ए हिरोगिरी इकडे नाही करायची. चल हे तुम्ही काय बघताय? पुन्हा कुठल्या लफड्यात अडकला तर याद रखा. नाही साहेब, पुन्हा काही चूक नाही होणार. वकील साहेब, तो आपल्या बरोबर लॉकअप मध्ये आहे, त्याचं नाव अमोल आहे. त्याला पण सोडवा ना. तो आपल्यासाठी काम करेल. हो, काम करायला तयार आहे. 101% काम करेल आपल्यासाठी. अच्छा, ठीक आहे. इन्स्पेक्टर साहेब, त्या मुलाला पण सोडून द्या. त्याला जामीन कोण राहणार? त्याचा जामीन मी करतो. ठीक आहे, या पेपरवर सही करा. इकडे हवालदार, त्या पोराला पण सोडा. जी साहेब. चल अमोल, तुझा पण जामीन झालाय. चल. अरे चल चल लवकर. हे टकल्या, तू कुठे येतो? सुकड्या निघाले. परत त्या बार मध्ये दिसलात ना तर फोडून काढेन. हो साहेब, चूक झाली. पुन्हा असं होणार नाही. चालन साहेब. इन्स्पेक्टर, तुम्ही इन्स्पेक्टर आहात, निरीक्षक बनवून बघा. हा, हे जे गुन्हेगार तुम्ही पकडले आहेत ते खरे गुन्हेगार नाहीत. त्यांच्या अंतरीच गुन्हेगार आहेत. 1 ते 8 विषय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, यांना तुम्ही पकडून दाखवा. यांचा शोध घ्या. आणि हे तुम्ही करू शकत नाहीत. आणि हेच तर खरे जीवनाचे शल्य आहे. निघतो आम्ही. मला खाली का घातले? तू याला उधर किधर जाता है बाहर में? है राखी बांधने को जाता है उधर? करे खेकडे आहे. तू याला तुला अक्कल नाही काय? पोलीस तुझ्या मागावर राहते, तुला पकडलं म्हणजे मग चूक झाली. अरे काय चूक झाली? हे तू असा वराला म्हणजे काय दारासून झाला का तू? अक्कल नाही काढायची, बार न जातं तिकडं. चल जा इकडं. थांब, तुला काय अक्कल दिली की नाही देवानं? खेकडा कौन है? हाँ, इसको काय को लेके आया हमारे अड्डे पे? मित्र है. क्या मित्र है? तेरे को मालूम है क्या करता है? पुलिस वाला भी हो सकता है. तेरे को अकल नहीं? कल को अगर इसने पुलिस को इन्फॉर्मेशन दिया तो सबके सब गए ना. ए वकील, हाँ, ये वकील किसने बनाया रे? पण जिकू खेकड्याने मला सांगितलं तो मुलगा आपल्यासाठी काम करेल म्हणून मी त्याला जामीन देऊन सोडून आणलं. तुझे मैं इन लोगों को छुड़ाने के लिए रखा है और तू नए आदमी लेके इधर आता है. इनको अक्ल नहीं, तुझे भी अक्ल नहीं? याद रख. चल जा अभी, चल. चकड़ा खाने को मांगता है. निर्लज्ज माणसा, का फसवलंस मला? हा, अशीच कामं करायची होती तर का खेळलास माझ्या भावनांची? काय उत्तर देऊ माझ्या बाबांना? सांग ना. खूप प्रेम केलं होतं रे तुझ्यावर, खूप विश्वासही ठेवला होता. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलायस तू. का माझं आयुष्य बर्बाद केलंस? हे बघ, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, कळलं ना? गेला रे. अरे गेला रे, गेला. तो गेला रे. तो बाळांना सोडवणारा त्या टपोरी पोरांना सोडवून घेऊन गेला रे. आपल्यासाठी कधी कोणीतरी यायला पाहिजे. कसं कोण येणार? कुणीतरी जमीनदार यायला पाहिजे. जमीनदार नाही रे, जामीनदार. जामीनदार तुला एवढ्याला कोण सोडवायला येणार आहे? एक वेळ मला सोडवायला येईल मालक. तुला कोण सोडवायला? मालक तुला सोडवायला येणार आहे. वाट बघ. लोक आपटल आपटील आपटल. अरे आतापर्यंत दुसरा वेटर ठेवला असेल माहिती आहे? काय करू रे? अरे दारू पण संपली आहे, पापलेट पण संपलंय, पोटात आग लागली आहे, डोक्यात राग झाली आहे. काहीतरी केलं पाहिजे रे, कुणीतरी आलं पाहिजे. आयडिया. इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर. कसले घाणेरडे आवाज करतोय, पुचपुच करतोय. साहेब नमस्कार.
साहेब हे पाहिलं का? हे म्हणजे हे बघा 50 रुपये. साहेब साहेब आम्हाला इथून सोडवा ना साहेब. काय आमच्याकडे दारू पण संपले, पापलेट पण संपले. आणि बघा ना नाही बघतच नाही. हो हो पैसे आहेत हे बघा ना. कठीण आहे बुवा. आपण पोलिसांबद्दल केवढं ऐकलं होतं. पैसे आणि पोलिसांची केवढी मैत्री असते. हे काय? मला वाटतंय खरे पोलीस नसावे, शूटिंग मधले पोलीस असावेत. बस नाही तर धुलाई करेन तुमची. अरे बापरे ऍक्शन बोलायला लागलो. काय करू? तुझ्याबरोबर माझी पण धुलाई करेल आता. दुसरी आयडिया आहे माझ्याकडे. कुठली? साहेब पैसे ठेवतो बरं का. पैसे ठेवतो. हा मला तुमचं ते हे हवं होतं. काय ते मोबाईल हा ते आता वाजतंय ते हवं होतं मला. ते नाही म्हणजे मला फोन नाही करायचा, माझ्या बायकोला फोन लावायचा आहे साहेब. साहेब म्हणजे माझ्या बायकोला कळलं ना मी इथे आहे म्हणजे ती इथे येईल साहेब. म्हणजे मला सोडवेल बायको आणि ती जमिनीची व्यवस्था करील, जामिनाची. दारू उतरले ना त्याची, म्हणून असं म्हणतोय तो. हे काय रे, तू आतापर्यंत बिजनेस किती पैसा खर्च केलास? मी तुला एक नंबर देतो, तो फिरव बघूया तुला रिस्पॉन्स देतो. नको रे दुसरा नंबर, मला बायकोचा नंबर लावायचा. बायको कुठे आहेस ग तू? ये ना ग तू, मला इथून सोडव ग. अरे माझी बायको किती प्रेम आहे तुला माहित नाही. बायकोचं माझ्यावरती, माझ्यासाठी सोनं गहाण ठेवेल, चांदी गहाण ठेवेल, स्वतःला गहाण ठेवेल. पण मला इथून सोडवेल. बायकोची खूप आठवण येते. बायको कुठे आहेस ग तू? ये मला मार, सोड, पण इथून सोड. मग ती लगेच नाकाला मोकळा. तो संकटात सापडलाय ना म्हणून बायकोची आठवण येते त्याला. पैशाची मस्ती होती ना तेव्हा बाजारातल्या सगळ्या चमक चलू दिसायच्या त्याला. मोबाईल देते ना. हवालदार सोडा त्या दोघांना, त्यांच्या जामिनाची व्यवस्था मी करतो. आलास तुझ्या बाबांच्या आणि माझ्या नावाला काळीमा फासून. अरे सगळ्या जगात चीतू होईल माझी. लोकांच्या मुलांचे कपडे शिवून त्यांच्या शिकवण्या घेऊन मी तुझं शिक्षण केलं. तुला काहीही कमी पडू दिलं नाही. चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, त्याचे हे पांग फेडलेस तू. केवढी स्वप्न होती माझी तुझ्याबद्दल. सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस. माझा विश्वासघात केलास तू. नीच, लालची, नालायक. अगं आई, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी असं कुठलंच वाईट काम केलं नाही. पुन्हा आणखीन वर तोंड करून बोलतोस. जा तू इथून. तू दारू पितोस, मारामाऱ्या करतोस, सगळं समजलंय मला. निघ तू, माझ्या समोरून तोंड काळं कर. निघ तू. शेट्टी आम्ही खुश झालो. खुश. कमाल केलीस तू शेट्टी. किती लवकर धंदा एवढा वाढवला. मजा आहे. वा. पण शेट्टी गेल्या काही दिवसापासून आमच्या कानावर काही तक्रारी आल्या. आपले दारूचे अड्डे, आपले मटक्याचे अड्डे एवढे चालतात, पण त्याचा हिशोब तू काही नीट देत नाहीस असं कळलंय. कानावर आलंय आमच्या. काही जमिनीचे व्यवहार सुद्धा तू अगदी संशयास्पदरित्या हाताळले असल्याचंही आमच्या कानावर येतं. बरं हे सगळं जाऊ दे, पण हल्ली तुझं आमच्या बंगल्यावर येणंही कमी झालं. तुला काय वाटतं या सगळ्या गोष्टींचा हिशोब घ्यायला आम्ही तुझ्या अड्ड्यावर यायचं? तसं नाही साहेब, पण लडका लोकचा पण खर्च वाढलाय आणि पोलीसवाले पण जास्त हप्ता मागतात. शेट्टी, हे पोलीस लोक जर ठरवल्यापेक्षा जास्त हप्ता मागत असतील तर त्यांचं नाव सांग ना मला. त्याला कसं गडचिरोलीला पाठवायचं ते मी बघतो. पण तुला जर हे सगळं माहिती आहे मग तरी सुद्धा तू त्यांना जास्त हप्ता देतोच कसा? नाही तसं नाही, पण हे नेता लोक पण त्यांना कसं सांभाळायचं ते तू बघ शेट्टी. तुला सांभाळायचं काम आम्ही करतोय ना. इनफ. पण आपल्या धंद्यामध्ये पैशात बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, लक्षात ठेव. तू काही धंदे स्वतंत्रपणे सुरू केले असल्याचंही आमच्या कानावर आले. हे तुला खूप महाग पडेल शेट्टी. तसं असेल तर माझा ना इलाज आहे. एक लक्षात ठेवायचं बरं का, या नकली नोटा, स्टॅम्प पेपर्स
याच्या बदल्यात मला जेवढं कमिशन मिळालं हवं तेवढं तुम्ही देत नाही. आणि यात आम्ही जेवढं रिस्क घेतो, जेवढं काम करतो, त्याचे रिटर्न्सही आम्हाला काही मिळत नाही. ते इनफॅक्ट मी ते कमिशन वाढून घ्यायला तुमच्याकडे आलो होतो. जर ही कंडिशन असेल तर मला या धंद्यात तुमच्याबरोबर राहणं जमणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जे मोठे झालं ना ते माझ्यामुळे, आणि मी पहिल्यापासूनच मोठा आहे. आणि हा, तुमची जी काही सिक्रेट्स आहेत ना ती सगळी मला माहिती आहेत. अरे यार शेट्टी, तू अशी टोकाची भूमिका का घेतोस? मला कळतात रे तुझ्या अडचणी, पण मला तुझ्यासारखा चांगला माणूस मिळणार आहे का शेट्टी? तूच सांग. काय होतं, काही गोष्टी माझ्या कानावर येतात, काही लोक सांगतात, म्हणून मी तुला विचारतो. तू सांग ना, माझा एवढा अधिकार नाहीये का तुझ्यावर? नाही तसं नाही, पण ते काही लोक माझ्यावर जळतात, तुम्हाला काहीतरी सांगत असतील. पण एक लक्षात ठेवा, माझ्यासारखा सच्चा माणूस तुम्हाला कधी भेटणार नाही. नाही नाही मिळणार रे, खरंय. तू काय काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. येतो. सूर्यवंशी, उद्यापासून मुंबईचा मेन एजंट तू. काय साहेब, मेन एजंट तर शेट्टी आहे ना? शेट्टी? शेट्टी आता मोठा माणूस झालाय सूर्यवंशी. त्याला कमिशन वाढवून पाहिजे, प्रमोशन पाहिजे. मी त्याचं प्रमोशन करणार आहे. शेट्टी खूप मोठा माणूस होणार आहे. नेलगीला ब्लॅकमेल करतो हरामखोर. अरे तू इथं काय करतो? हॅलो. काम झालं, शेट्टीचं काम झालं. गेला? शेट्टी गेला? माझा शेट्टी गेला? शेट्टी? 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 काय म्हणून केलंस? कारण तू गेलास आणि तुला ही शेट्टी तुला श्रद्धांजली नेलगीची. शेट्टी, माझा उजवा हात मी माझ्याच हातानं कापून टाकला. हा हात तू हवा होतास रे मला शेट्टी, तू हवा होतास. तुझ्याशिवाय मी काय नाही, मी नाहीये. हे सत्य आहे शेट्टी, हे सत्य आहे. तुझ्यात कुवत होती, हिम्मत होती. आज तुझ्यामुळे मी आहे. हा नेलगी तुझ्यामुळे आहे शेट्टी, पण आज माझ्यामुळे तू नाहीये.
तू नेलगीला चॅलेंज केलं होतंस? या नेलगीला चॅलेंज केलं होतंस म्हणून कापला मी माझा उजवा हात. कारण या धंद्यातला नियम आहे, जो बेमानी करतो तो संपतो. पण तुझ्यामुळे सुरक्षित होतो रे शेट्टी. मी खरंच खूप सुरक्षित होतो. आता कोण कड करणार मला? आता जे येतील ना ते केवळ माझा जय जयकार करतील. शेट्टी, मला केवळ जय जयकार नकोय रे. मला तू हवाय शेट्टी. माझा इथं केवळ जय जयकार होणार. नेलगीचा जय जयकार, नेलगीचा जय जयकार. नाही शेट्टी, नाही. मला तू हवायस. या नेलगीला तू हवायस शेट्टी. तू हवायस रे. सर्व मंडळी तू समर्थ, तूच श्री, तूच सर्व मंडळी. तेज तू समर्थ, तू नभो मंडळी. तू समर्थ, तूच श्री, तूच सर्व मंडळी. नक्षत्र तू
अरे त्याच्या मागे अच्छा अरे चले आपल्याकडे चला शिंदे घे ना थोडं बोल बोल कोणासाठी काम करतोस तू बोल काय काय धंदे तुमचे बॉस कोण आहे तुमचा बोल खरं साहेब आम्हाला काहीच माहित नाही तुम्ही साले असे बोलणार नाही आज रात्री तुमच्या चौघांचा एन्काउंटरच करतो नको साहेब नको 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 आम्हाला ठार मारू नका मी सगळं खरं सांगतो आम्हाला शेट्टी काम द्यायचा बिग बॉस कोण आम्ही पाहिला सुद्धा नाहीये शेट्टी त्यांच्याकडून ऑर्डर घ्यायचा आणि आम्ही काम करायचो आमचा दारू मटका आणि जुगारचा कामधंदा नसून आम्ही स्टॅम्प पेपर बनवतो आम्ही बिग बॉस कधीच पाहिला नाहीये साहेब कधीच पाहिला नाही साहेब कधीच पाहिला नाही साला काय योगायोग आहे बघ ज्या रॅकेटची मी पाळमुळं शोधून काढण्यासाठी एवढा प्रयत्न केला त्याच रॅकेटचा एक प्रमुख सूत्रधार शेट्टी त्याचाच खून माझ्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला आणि काय दैवी चमत्कार आहे बघ अरे ती केस आपोआप माझ्याकडे आली बघ देव आपल्याला यश देईल अमोल अरे तू बघतोयस ना ते हिमनगाचं एक टोक आहे संपूर्ण हिमनग पाण्याखाली आहे बेसावध राहशील ना तर गोत्यात येशील खरंय बनावटी नोट आणि स्टॅम्प पेपर छापणाऱ्या या गँगचा मोरक्या आहे ना त्याच्याबद्दल त्याच्या माणसांना सुद्धा माहिती नाहीये मला तर अगदी समोर डेड एंड आल्यासारखं वाटतंय अरे गुप्तता ही पाळावीच लागते थोडीशी जरी चूक झाली ना यांच्या धंद्यात तर मौत ही एकच शिक्षा असते शेट्टीची सुद्धा तीच गत झाली कदाचित शेट्टीच्या खुनामागे त्या बिग बॉसचाच हात असावा अमोल मला वाटतं तू या भानगडीत पडू नयेस कारण जर का हे प्रकरण घडलं ना तर एक तर फाईल बंद करण्यासाठी तुला वरून फोन तरी येईल किंवा दूर कुठेतरी आडगावात तुझी बदली तरी करण्यात येईल एक मिनिट याबद्दल आपल्याला शेट्टीची पत्नी सांगेल तुमच्या पतीच्या हत्येबद्दल तुम्हाला कोणावर संशय आहे का नाही माझा कुणावरच संशय नाही तुमच्या पतीचा खरा धंदा काय ते स्टॅम्प पेपर वेंडर होते एक स्टॅम्प पेपर वेंडरची एवढी प्रॉपर्टी खरं सांगा त्यांचे काय धंदे होते नाही खरंच मला माहित नाही हो मला माहिती आहे ना नकली नोटा स्टॅम्प पेपर दारू जुगार मटका आणि हप्ता वसुलीचा धंदा होता त्याचा अरे सगळं तुम्ही मला काय सांगताय मला यातलं काहीच माहित नाही प्लीज प्लीज मला माफ करा आणि तुम्ही जा इथून आधीच मी खूप दुःखी आहे हो मला आणखी त्रास नका देऊ आम्ही शेट्टीच्या गोडाऊनवर रेड केली तिथे नकली नोटा आणि स्टॅम्प पेपर आम्ही जप्त केले ती गोडाऊन तुमच्या मालकीची आहे मिसेस शेट्टी कायद्यानुसार मी तुम्हाला अटक करू शकतो व तुमची सर्व प्रॉपर्टी जप्त करू शकतो आणि जर मी असं केलं ना तर तुमची पोरं रस्त्यावर येतील नको नको साहेब हे असं करू नका मी सांगते तुम्हाला सगळं सांगते पण ती लोक खूप भयंकर आहेत हो त्यांना जर कळलं मी हे सगळं सांगितलं ना तर मला आणि माझ्या मुलांना ठार मारतील तुम्ही जर माझी मदत केली ना तर मी त्या सर्वांना अटक करेन मी खात्री देतो ना तुम्हाला आणि तुमच्या मुलांना मी काही होऊ देणार नाही ठीक आहे मी सांगते सगळं शेट्टी साहब एक बात बोलूं आपको जिंदगी में कुछ दम नहीं रहा अभी है बकवास जितना भी कमाओ इस दारू में चला जाता है सेविंग नहीं यार नो सेविंग यार नो सेविंग फ्रांसिस मैं तेरे को कितना टाइम बोला कि छोटा मोठा धंदा छोड़ दे याच्यामध्ये सडून जाणार तू त्यापेक्षा एक काम करूया आपण एक प्रिंटिंग प्रेस टाकूया नोट छापेंगे स्टैम्प पेपर छापेंगे लेकिन नहीं ऐसी बातें ना नो मैन ना बाबा ना
बाय गॉड तू आपली बसची बात नाही मोस्ट डिफिकल्ट नो रेस्ट. ए फ्रांसिस, तो हमारे अवकात मत घेन. हे जुगनू इतना मत चमक. फ्रान्सिस बोलतो त्याच्यामध्ये दम आहे. काय हा मोठा गेम आहे सूर्यवंशी, म्हणून तुला मी इकडे बोलावलं. त्याला तुमची दारू काय पितो, काहीतरी बोल ना. हाँ बोलता हूँ. क्या है, तुम लोग पहले अपने अपने इरादे पक्के कर लो. हे बघा काय आहे, आपल्या पाठी एक जबरदस्त मोठा माणूस आहे. त्याचे एक कॉन्टॅक्ट दुबई पर्यंत आहे. हे जे नोटा आणि स्टॅम्प पेपर छापायची स्कीम आहे ना, ती त्याचीच आहे. तुम्ही लोक फक्त तुमचे प्रॉब्लेम सांगा, बाकी ते सॉल्व कसे करायचे आम्ही बघून घेऊ. शेट्टी साहब, एक आदमी है विक्रम जागीरदार. Most stubborn man. Won't do anything. No. There is number 2, Mr. Nair. Corrupt है. मगर डरपोक है साला, एकदम डरपोक. नहीं ते काय नाही कान दू. I'll tell you, या दोघांना मॅनेज केल्याशिवाय मशिनरी बाहेर येणार नाही. नो चान्स. नो. ए फ्रांसिस, आमच्या बॉस साठी काहीच अशक्य नाही. वो तो ये देखना चाहते कि आप लोगों में कितना दम है. ये सूर्यवंशी, तू हमारी हिम्मत की फिकर नको करू. आम्हाला फक्त तुझ्या ओनली बॉसचा सपोर्ट पाहिजे बस. सूर्यवंशी, अरे तुमचा बॉस कोण आहे, त्याचं नाव काय? अबे जुगनू, बॉस नाव ऐकून काय करणार आहेस तू? त्याच्याबरोबर काय लग्न करणार आहेस? तुम्ही दोघांनी फक्त एवढं लक्ष ठेवायचं की तुम दोनों का बॉस शेट्टी. हे बघा मिसेस शेट्टी, ह्या सूर्यवंशीचा बॉस कोण होता तुम्हाला काय माहितीये का? नाही हो, नाही, मला खरंच माहित नाही. पण या लोकांच्या बोलण्यामध्ये वारंवार त्यांचा उल्लेख बिग बॉस म्हणून यायचा. नक्कीच नक्कीच त्यांनीच माझ्या नवऱ्याला मारलं असणार. नक्कीच. ते ठीक आहे, त्याला तर पोलीस शोधूनच काढतील. पण तुम्ही मला फ्रान्सिस, जुगनू आणि सूर्यवंशीचा फोटो दाखवू शकाल? हो, जरूर दाखवेन. म्हणजे काय आहे, माझ्या मुलीच्या बर्थडे पार्टीला सगळे आमच्या घरी यायचे, तेव्हा सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत. मी अल्बम म्हणते. हा हा घ्या. थँक्यू. हा फोटो कोणाचा? बघू. हे मिस्टर विक्रम जहागीरदार, प्रेस्टेज चीफ सिक्युरिटी ऑफिसर होते. खूप इमानदार माणूस होते हो. पण हे इथे कसे? श्रीवंशी आणि माझ्या मिस्टरांच्या बोलण्यानुसार माझ्या मिस्टरांनी यांच्याशी पक्की दोस्ती केली होती, त्यामुळे ते आमच्या घरी नेहमी यायचे हो. पण ज्या दिवशी जहागीरदारांना यांचे खरे चेहरे कळले आणि यांचे काळे धंदे कळले, त्या दिवशी त्यांनी यांच्याशी दोस्ती तोडून टाकली. आणि हो, मर्डरच. पेपरमध्ये एक दिवस बातमी छापून आली, मिस्टर जहागीरदारांना एका ट्रकच्या धक्क्याने अपघाती मृत्यू आला म्हणून. पण नाही, तो मृत्यू नक्की अपघाती नसणार. पण नाही, तो अपघात नव्हता. बिग बॉसच्या माणसांनी घडवून आणलेला एक वेल प्लॅन मर्डर होता. मर्डर 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 मर्डर. आई, एक गोष्ट विचारू? विचार ना. आई, बाबा कामाला कुठे होते? गव्हर्नमेंट सिक्युरिटी प्रेस मध्ये. आई, तुला माहिती आहे बाबांचा मृत्यू कशामुळे झाला? त्यांचा ट्रक ऍक्सिडेंट झाला होता. नाही आई, बाबांचा खून झाला होता. अमोल, काहीतरी काय बोलतोयस? होय आई, बाबांचा जेव्हा मृत्यू झाला होता ना, त्याच्या आदल्या रात्री आपल्या घरी कोण कोण आले होते?
तुला तुला कसं माहिती? आई, त्या रात्री मी झोपलो नव्हतो. शेट्टी, शेट्टी हे काय? नीट बसा बघू. पहले आप भी तो बैठ जाओ. हे पहा शेट्टी, मी कुठल्याही परिस्थितीत तुमच्या दबावाला बळी पडणार नाही किंवा तुम्हाला साथ देणार नाही. देखो जागीरदार साहब, मैं आपको आखिरी बार बोल रहा हूँ, ये 25 पेटी काही कमी नाही हो. 25 पेटी म्हणजे 25 लाख. हं? तुमचं फ्युचर सुधरून जाईल सगळं. ऐका माझं. शेट्टी, काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? चला चला, आपण निघू. चला. असं कुठं होतं काय? अहो काय करताय जागीरदार साहेब? आम्हाला काय जीव मारताय काय तुम्ही? चल द्या. असं नका करू. बघा वहिनी, समजावा तुमच्या यजमानांना. काय करताय? असं काय करताय साहेब? असं काय करू नका. बघा वहिनी बघताय तुमच्याकडं. वहिनी समजावा ना साहेब, ऐसा कुछ मत करो. काय तुमचा छोटा मुलगा आतमध्ये झोपला असेल कुठेतरी, है ना? तुमचं छोटं कुटुंब आहे, सुखी कुटुंब आहे. आता ही रेवॉल्वर तुम्ही आमच्यावर उगारली, गोळी झाडली, आता तुमचं छोटं कुटुंब आणखी छोटं होऊन जाणार. असं काय करू नका. जिओ और जीने दो. हे काय पाहिलं काय? घोडा आहे घोडा. आता थंड आहे, पण जर का लागला ना तर तुम्ही थंड व्हाल. असं काय करू नका. चल पोपट, चल ना. हा काय मारतो आपल्याला? त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांचा अपघाती मृत्यू झाला. ह्या लोकांच्या भीतीमुळे तुम्हाला गावाला घेऊन गेलीस. सर्व प्रकारचा छडा लावाचाच याचा मी पण केला. नाही बेटा, ते लोक खूप क्रूर आहेत, भयानक आहेत. तुझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे. अरे म्हणून तर इतके दिवस ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली. हे बघ, मी तुझ्या बाबांना एकदा गमावलंय. तुला नाही गमवू शकत. नाही. मी सुद्धा तुझ्यापासून एक गोष्ट लपून ठेवली. मी कुठल्याच कंपनीमध्ये कामाला नाहीये. मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. आणि पोलीस खात्यामध्ये जायचं म्हणजे या गोष्टीपासून तुझा विरोधच होता. म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुझ्यापासून लपून ठेवल्या. माझं मिशन सिक्रेट राहावं म्हणून मी माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा हे समजू दिलं नाही. आणि आता या दुष्टांपासून मला धोका नाही, यांनाच माझ्यापासून धोका आहे. देवा माझ्या मुलाला बळ दे, शक्ती दे, यश दे. त्या लांडग्यांचा माझ्या वाघाच्या हातून नाश होऊ देत, हीच प्रार्थना. लवकर चढले यार.
बोल, तुमचा बॉस कोण आहे? बोल. खुदा कसम इन्स्पेक्टर साहेब, खरं सांगतो, शेट्टी माझा बॉस आहे. शेट्टी. आणखीन मला काही माहित नाही, खरंच मला काही माहित नाही. शेट्टीसाठी काम करतो आम्ही. आणि शेट्टी कोणासाठी काम करतो? बोल. बिग बिग बॉस. शेट्टी शेट्टी. मी सांगतो. सांग, स्टॅम्प पेपर आणि खोट्या नोटा कुठे छापत होता? ते नायर साहेब आणि ते आपले विकिली मॅन गव्हर्नमेंटच्या प्रेस मधनं प्रिंटिंग मशीन एकदम बंगालच्या भावात बाहेर काढला. त्याचे रिपेअरिंग वगैरे केला आणि त्यात नोट आणि बॉन्ड पेपर छापला साहेब. त्याचे रॉ मटेरियल पण तिकडनंच आणला साहेब. नायर नायर ना ते तो छापण्यामध्ये एकदम माहिर आहे. देशाची गद्दारी करताना तुम्हाला लाज नाही वाटली? नालायक. साहेब हमको माफ करतो साहेब. गॉड से माफ करतो? अरे साल्यांनो, तुम्हाला तर फासावर लटकवले पाहिजेत. काय काय चाललंय? हात कसे आलात तुम्ही? हा? अरे साहब, आप मुझे क्यों मार रहे? मुझे क्यों मार रहे हो? फ्रान्सिस आणि जुगनूनी पोलीस स्टेशन मध्ये स्टेटमेंट दिले की नकली नोटा आणि स्टॅम्प पेपर छापण्याचा असली सूत्रधार तू आहे. साहेब साहेब, खरा सूत्रधार मी नाही आहे, दुसराच कोणीतरी आहे. साहेब साहेब, मारू नका. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. येस, कम इन. या बसा. काय जुगनू शेठ, आज काय काम काढलं? हे आमचे शेट्टी साहेब. असं? यांना आपल्याशी बातचीत करायची आहे. हा हा हा, जरूर बोला. काय साहेब, डायरेक्ट पॉइंटवर देतो. काय, आम्हाला तुमच्याकडनं एक प्रिंटिंग मशीन विकत घ्यायचं जुगनूच्या नावावर. तेव्हा आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की ते आम्हाला भंगारमध्ये घ्यायचं, त्यामुळे ते स्क्रॅपमध्ये न टाकता आम्हाला डिसमेंटल करून आम्हाला द्या. आम्ही त्याच्यावर हे म्हणजे नकली नोटा छापणार, स्टॅम्प पेपर वगैरे छापणार नाही. म्हणजे टेक्निकल ॲडवायझर म्हणून आम्ही तुम्हालाच नेमणार. फक्त तुम्ही तुमची किंमत सांगा. व्हॉट नॉनसेन्स. तुमची हिंमत कशी झाली असं बोलायची? हा? यू गेट आउट. गेट आउट फ्रॉम हिअर. एवढं ओढू नका, तब्येतीला चांगलं नाही ते. आणि आणखीन एक सांगायचं, तुम्हाला आम्ही 5% पार्टनरशिप पण देणार आणि 10 लाख रुपये ऍडव्हान्स पण. ते 10 लाख रुपये दे. ते आपलं चेक नंतर चेक कसं देतो? यू नंतर देऊ आम्ही तुम्हाला. यू जस्ट गेट आउट. नहीं क्या है कि 10% पेक्षा जास्त पार्टनरशिप हमें नहीं दे सकना. क्या आप तो जानते हैं कि वो लफड़ा होता है, पुलिस को संभालना है, पॉलिटिशियन है, फिर डिस्ट्रीब्यूशन है. यू गेट आउट फ्रॉम हियर. गेट आउट. नहीं मी पोलिसांना बोलवतो. ते काम तुम्हालाच करावं लागणार आहे. आम्ही जातो. फोन करायचा नाही कोणाला. चल ये ॲक्च्युली फर्स्ट क्लास आहे. वाह, सुंदर, अति सुंदर, अप्रतिम. नायर साहेब, फोटो खूप मस्त आले तो तुमचे. शेट्टी बघ. यार शेट्टी, मला एक कळत नाही, तुझी काय डिटेक्टिव्ह एजन्सी वगैरे होती की काय? नायर साहेब, खूप ऐश केली. हा, मजा केली. वाह, छुपा रुस्तम निघालास रे तू. घे बघ बघ बघ, तुझ्या यशाचे नमुने बघ. अरे घाबरतोस काय? हे सगळं करताना खूप मजा आली असेल ना?
मग आता कशाला घाबरतोस? मी तर म्हणतो खूप मजा कर, अजूनही ऐशी कर. हा? ए बाबा ए माझा ऐक, तू आमचा ऐकशील ना म्हणजे आम्हा सगळ्यांचं तर जिंदगीभर अशीच ऐश करू शकशील. तुझ्यावर मोठी फिल्म काढता येईल याच्यावर. आणि नकार दिलास तर काय नाही, तू हे फोटो आहेत ना आणि आणखीन कुठं असतील ते तुझ्या बायकोकडे लावून देऊ आपण. नाही तुझा बॉस कोणतरी असेल ना त्याला देऊ ना आपण. अशी मोठी फ्रेम करून लावू. म्हणजे पुढचा बर्बाद झालास तू. मी तुला सांगतो नायर, तो आमचा विक्रम जहागीरदार होता ना, सिक्युरिटी ऑफिसर, वेडा होता, जाम वेडा. म्हणजे मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाण्याचा माणूस आम्ही मोडून टाकला. याला मोडायची गरज नाही का, ऑलरेडी वाकलेलं आहे. त्याला वाकवून सरळ केलाय आपण. तेव्हा आता नायर साहेब कामाला लागा. म्हणजे या नव्हे त्या मशीन चालू झाली. येस. साहेब, ही अशी आहे माझ्या बर्बादीची गोष्ट. मला गोळी घाला साहेब, गोळी घाला मला. मी माझ्या देशाशी गद्दारी केली आहे. गोळी घाला मला. निलगी, आता तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे. आय विल फिनिश यू. मी तुझ्या लंकेत आग लावील आणि मीच तुला संपून टाकेन. नमस्कार साहेब, आम्हाला असं कळलं की आपण स्टॅम्प पेपर आणि फेक करन्सी स्कॅनचा छळा लावलाय. अभिनंदन साहेब, यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी प्रेस मधील स्टाफ सुद्धा सामील आहे असं कळलं. यामध्ये मोठ्या व्यक्तींचा आणि राजकीय नेत्यांचा व पोलिसांचा सहभाग आहे असं कळलं. खरं आहे का? पत्रकारांना काहीच माहिती देत नाही साहेब. राजकीय दबावामुळे पोलिस प्रकरण दडपून तर टाकणार नाहीत ना? कशावरून? अहो साहेब, तुमचे भाऊबंदपणे यात गुंतवणूक. या केसची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आता तुम्हाला जर माहिती दिली तर पुढे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्रॉब्लेम निर्माण होईल. एवढं समजत नाही तुम्हाला? हा पोरकटपणा सोडून द्या. बी सिरियस. मला या केस मध्ये सवंग प्रसिद्धी नकोय. मला या केसची पाळमुळं खोदून काढायची आहेत. नाउ प्लीज कॉपरेट अँड प्लीज गो अवे फ्रॉम हियर. प्लीज गो. जाऊ द्याव साहेब, कशा पायी चिडतासा? वाघ शिकार करून निघून गेल्यावर त्या शिकारीवर तुटून पडणाऱ्या लांडग्याच्या आणि कोल्ह्याच्या प्रवृत्तीचे आहेत ते लोक. नाही शिंदे, या व्यवसायात देखील चांगली लोक आहेत, आदरणीय, धाडसी, परंतु बेजबाबदार माणसं प्रत्येक क्षेत्रात असतात. बघा आतमध्ये कोण भेटते का बघा. निलगी, आता तुझा खेळ खलास. खलास.
आजच्या ठळक बातम्या. आज मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी छापे घालून व काही जणांना अटक करून एका मोठ्या नकली चलनी नोटा व मुद्रांक पत्रांची छपाई करणाऱ्या टोळीस मुद्देमालासह पकडला आहे. आणि या सर्व धाडसी व कल्पक कारवाईचं काम इन्स्पेक्टर अमोल जहागीरदार यांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने केलेलं आहे. बाबा आज बाबा अमोल पोलीस इन्स्पेक्टर आहे. आपण उगाच गैरसमज करून घेतला ना त्याच्याबद्दल. मी काम करते, मी आत्ताच आता त्याचं अभिनंदन करून घेते. नको बेटे, तो आता त्याच्या कामामध्ये बिझी असेल. हे बघ, उद्या सकाळी आपण दोघं जाऊ आणि त्याचं अभिनंदन करू. ओके चालेल. पावसात गमत जमत करू दो घात येना. हे रिमझिम रिमझिम पावसात गमत जमत करू दो घात येना. खेळ रंगात खेळूया दोघं, खेळ रंगात खेळूया दोघं. उंच उंच पर्वत राईत आंब्याच्या पेरूच्या बागेत मला नेना. हो उंच उंच पर्वत राईत आंब्याच्या पेरूच्या बागेत मला नेना. मग रंगात खेळूया दोघं, मग रंगात खेळूया दोघं. गालावर मोती थांबले, मोती टिपण्यासाठी ओठ टपले, मोती टिपण्यासाठी ओठ टपले. चमचम चमचम चांदण्या रातीत रुपेरी चंदेरी वाळूत मला नेना. हो चमचम चमचम चांदण्या रातीत रुपेरी चंदेरी वाळूत मला नेना. रंग रंगात खेळूया दोघं, रंग रंगात खेळूया दोघं. माझ्या हातात हात तू देना, माझ्या जवळ जराशी येना. माझ्या हातात हात तू देना, माझ्या जवळ जराशी येना. हात जाऊ दे प्राण माझा गेला, तुझ्या वाचून जीव कर मेला, तुझ्या वाचून जीव कर मेला. उंच उंच पर्वत राईत आंब्याच्या पेरूच्या बागेत मला नेना. हो उंच उंच पर्वत राईत आंब्याच्या
श्री समर्थाला वसनी करीन. रिंझिम रिंझिम पावसात गमत जमत करू दोघात येना. हाय रिंझिम रिंझिम पावसात गमत जमत करू दोघात येना. खेळ रंगात खेळूया दोघ. रंग रंगात खेळूया दोघ. खेळ रंगात खेळूया दोघ. रंग रंगात खेळूया दोघ. खेळ रंगात खेळूया दोघ. प्रेम रंगात खेळूया दोघ. अभिनंदन अमोल. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you, आय एम प्राऊड ऑफ यू. पोलीस खात्याच्या लौकिकात तू आणखीन एक मानाचा तुरा खोवलेला आहेस. साहेब, सध्या माझ्या गळाला लागलेले जे मासे आहेत ना ते लहान लहान आहेत. खरी कामगिरी तर पुढे आहे आणि एक मोठा शार्क मला पकडायचा आहे. पण त्यासाठी मला तुमची मदत लागेल. अमोल, अरे असं कोड्यात बोलू नकोस. जे काय असेल ते स्पष्टपणे बोल. सर, या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार आणि प्रमुख आरोपी रावसाहेब नेलगी आहे. आय वॉन्ट हिज अरेस्ट वॉरंट, सर. व्हॉट? ओह नो, इट्स अनबिलिव्हेबल. तुझी पक्की खात्री आहे? मला वाटलं होतं साहेब का तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, म्हणून मी तुमच्या समोर सर्व ठोस पुरावे घेऊनच आलोय. अमोल, तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर सरळ मी त्याला केबिनच्या बाहेर काढला असता. बट आय हॅव फुल फेथ इन यू. नेलगी माझा अतिशय जवळचा मित्र आहे. त्याच्या विरुद्ध सबळ आणि ठोस पुरावा असल्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. बट आय बिलीव्ह यू. पण सर, मला या केसने अतिशय गंभीर वळण घेतलेलं आहे आणि पुढे कुठलीही कारवाई करण्या अगोदर मला मंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागेल. पण सर, माझ्याकडे जे सर्व सबळ पुरावे आहेत. येस, आय अग्री. तू म्हणतोय ते जरी खरं असलं तरी मला मंत्र्यांशी बोलावंच लागेल. अरे नेलगी कोणी साधी सुधी व्यक्ती नाहीये. आपल्याकडून जरा जरी चूक झाली तर आपल्याला ते मार्गात पडणार आहे. ओके सर. हॅलो. नमस्कार साहेब, मी कमिशनर शर्मा बोलतोय. स्टॅम्प पेपर स्कॅन संबंधी मला आपल्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा, बोला कमिशनर. साहेब, या स्कॅनचा मुख्य सूत्रधार आहे रावसाहेब नेलगी. काय कमिशनर, तुम्ही शुद्धीवर आहात का? साहेब, मी या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास केला आहे. सर्व पुरावे स्वतःहून पडताळून पाहिलेले आहेत. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे पहा, तुम्ही कुठल्याही ज्युनियर ऑफिसरच्या सांगण्यावरून नको ती स्टेप घेऊ नका. अहो नेलगी साहेब एक धार्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहे. नक्कीच यामध्ये विरोधकांचं काहीतरी षडयंत्र असावं. हे पहा कमिशनर, तुम्ही पुन्हा एकदा सगळे पुरावे नीट पडताळून पहा. ओके साहेब. कोणाचा फोन होता सरदेसाई? कमिशनर शर्मांचा. माहिती आहे मला ते. एक गोष्ट लक्षात ठेवा सरदेसाई, जर 24 तासाच्या आत हे प्रकरण बंद झालं नाही तर तुमचं सरकार कोसळणार, हमखास कोसळणार. कारण तुम्हाला माहिती आहे सरदेसाई, मी भाजीपाल्यासारखे मंत्री विकत घेत असतो. सगळं काही व्यवस्थित होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. नेलगी कुणावरही विश्वास ठेवत नाही सरदेसाई. तो इन्स्पेक्टर अमोल शिकारी कुत्र्यासारखा माझ्या मागे लागलाय. एकच सांगतो, एकतर या इन्स्पेक्टर अमोल पासून हे केस दुसऱ्या कुणाकडे तरी ट्रान्सफर करा किंवा या इन्स्पेक्टर अमोलची ट्रान्सफर करा. मी आत्ताच असं काही केलं तर प्रेसवाले आणि विरोधक दोघांनाही आयतच खोलीत सापडेल आणि आमचं सरकार अडचणीमध्ये येईल. मला
मला जरा विचार करू द्या. करा, विचार करा सरदेसाई, पण एक गोष्ट विसरू नका, तुमचं सरकार माझ्यामुळे जास्त अडचणीत येऊ शकतं, येणार आहे. तेव्हा तुम्ही केवळ विचार करत बसाल आणि हा इन्स्पेक्टर अमोल माझे लचके तोडत बसेल. असं व्हायला नको ना? नाही नाही सरदेसाई, मला वाटतं आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. इसकी कहानी खत्म कर. हा काय प्रकार आहे? कोणी मारला याला? बर, तुम्हीच तर काल याला मारत होता. तुम्ही गेल्यावर आम्ही लॉकअप मध्ये बघितलं तर हा मरून पडला. हो, म्हणून मी सर तुम्हाला आणि एसीपी साहेबांना फोन केला. नॉनसेन्स. हे सर्व काय? साहेब, म्हणजे हे तुम्हीच सगळं करायचं आणि वर आम्हालाच विचारायचं. वा साहेब वा. साहेब, अख्खा स्टाफ याला साक्षी आहे. म्हणजे माझा संशय खरा निघाला. हे सगळं त्या वाकडेचं कारस्थान आहे. वाकड्याने हे सर्व नेलगीच्या आदेशानुसार केलंय. नेलगीने सर्व स्टाफ, पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर्स आणि काही बड्या पत्रकारांना विकत घेऊन हा सर्व प्लॅन घडवून आणलाय. अरे, मी तुझ्या विरुद्ध इन्क्वायरी रिपोर्ट द्यावा म्हणून मलाही त्याने फोन केला होता. अमोल, तू एका चक्रव्यूहात अडकलायस. मला आता तुझाच आधार आहे. अरे, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे रे, पण जोपर्यंत आपल्याला काही ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. अरे, नेलगी विरुद्ध कोणी शब्दही बोलायला तयार नाही. कालपर्यंत जे लोक माझं कौतुक करत होते, वावा करत होते, तेच लोक आज माझ्याकडे संशयाने बघायला लागलेत, मला टाळायला लागलेत. माझ्याच लोकांनी मला दगा दिला. अहो साहेब, हे कलयुग आहे. इथं श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाचा वापर करावा लागल आणि धर्माच्या लढ्यासाठी अधर्माचा आधार घ्यावा लागल. बरोबर आहे. अमोल, सर्व पुरावे आणि जबान्या तुझ्या विरोधात आहेत. साहेब, साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच केलेलं नाहीये. ही सर्व त्या नेलकीची चाल आहे. त्यांनी माझा स्टाफ पण विकत घेतलेला आहे. खरं तर तुला तात्काळ अटक करण्याच्या सूचना मला वरून आलेल्या आहेत, पण मीच त्याला विरोध केलाय. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी मी महाजनला नेमलेला आहे. अमोल, तू सुज्ञ आहेस, तुला माहीतच असेल की माझ्यावरही कुणीतरी आहे. आय होप महाजन विल हेल्प यू. सत्य काय ते लवकरच बाहेर येईल, पण तोपर्यंत यू आर सस्पेंडेड. मनात आता अंधार दाट झाला. माझ्या मनात आता अंधार दाट झाला. नाही उजेड आता, नाही उजेड आता, अंधार दाट झाला. माझ्या मनात आता अंधार दाट झाला. नाही उजेड
शक्ती असून मी शक्तिहीन झालो. हे शल्य राहिले उरी, हे शल्य, हे शल्य राहिले उरी, काही करू न शकलो. माझ्या मनात आता अंधार दाट झाला. नाही उजेड आता अंधार दाट झाला. माझ्या मनात आता अंधार दाट झाला. ते पूर्ण मी करीन. जे कार्य राहिले ते पूर्ण मी करीन. मी शपथ आज घेतो, मी शपथ आज, मी शपथ आज घेतो, मी शपथ आज घेतो. मी पेटवीन ज्वाला, मी पेटवीन ज्वाला. जरी देह आणि मला, मी पेटवीन ज्वाला. जरी देह आणि मला. आई, आई, अगं आई, हे कसं झालं? कोण होते ते लोक? अमोल, कुठतरी चरबीच गुंड होते ते. त्यांनी सगळ्या सामानाची तोडमोड केली आणि मला धमकी दिली. अमोलनं जर 24 तासाच्या आत मुंबई सोडली नाही तर आम्ही तुम्हाला खलास करू. अमोल, भयंकर लोक आहेत रे ते. मला तुझी खूप काळजी वाटते. ह्याच लोकांनी बाबांचा खून केला आणि आता तुला सुद्धा. नाही आई, आता मी यांना सोडणार नाही. नाही अमोल, तू सततही पडा करू नकोस अमोल. हॅलो हॅलो अश्विनी, तू आत्ताच्या आत्ता इथे घरी निघून ये आणि आईला तुझ्या घरी घेऊन जा. आईला घरी घेऊन जाऊ? काय रे, काय झालं? हे बघ, मी हे सर्व तुला नंतर सांगतो, ओके? बोल बोल, का मारलं नायरला? बोल. देवजीच्या सांगण्यावरून मला मारू नका साहेब, मला माफ करा. मला बायका पोर आहे साहेब. अरे बडव्या, हे धंदे करायचे होते ना तर वेश्यांची दलाली करायची होती. तिथे पण चांगला पैसा भेटतो. कमीत कमी देश तर वाचला असता. तुम्ही लोकांनी हा देश विकायला काढलाय. पण मी होऊ देणार नाही.
बाई मला कसा काटा लागला. तुम्ही मिनिस्टर तुम्हाला माहित काढावा कसा काटा. तुम्ही मिनिस्टर तुम्हाला माहित काढावा कसा काटा. काटा काढण्याच्या सौद्यामध्ये होईल की हो घाटा. करवंदाच्या झाडामध्ये हात घातला. हो करवंदाच्या झाडामध्ये हात घातला. निबाई मला काटा लागला. निबाई मला काटा लागला. निबाई मला काटा लागला. लक्षात ठेवा खेचर घाईने रुतत जातो काटा. लक्षात ठेवा घिसड घाईने रुतत जातो काटा. सांगा रामजी तुमच्यापैकी कोण काढणार काटा. करवंदाच्या झाडामध्ये हात घातला. हो करवंदाच्या झाडामध्ये हात घातला. निबाई मला काटा लागला. अरे बाई मला काटा लागला. निबाई मला काटा लागला. करवंदाच्या झाडामध्ये हात घातला. हो करवंदाच्या झाडामध्ये हात घातला. निबाई मला काटा लागला. निबाई मला काटा लागला. निबाई मला काटा लागला. आई गो काटा लागला. काय म्हणताय मंत्री महोदय, कसा वाटला निलगीचा महाल आणि त्याची ही फटाकडी. वा 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 मजा आहे. बघा काटा जास्तच खोलवर रुतलेला दिसतोय. मंत्री साहेब, हा काटा काढायला आम्ही समर्थ आहोत, पण आमच्या मार्गातला काटा अजूनही मोका ठिणतोय. त्याचं काय? हात घातला काटा लागला. लागला या हात घातला काटा या लागला. या सूर्यवंशी, मंत्री महोदयांच्या काटा फार खोलवर गेलाय. पिकल्या पानावरच देठ हिरवच आहे ना. तुला सगळं हिरवं दिसतंय. चल गार्ड्स, फॉलो मी. मातृभूमीच्या सेवेसाठी स्वप्नपूर्तीच्या बांधून गाठी शल्य ताटले अखेर कंठी. शल्य ताटले अखेर कंठी. बाळांनो, या जगात सत्य आणि असत्य, चांगलं आणि वाईट यांचा नेहमीच झगडा होत असतो. पण लक्षात ठेवा, जय नेहमी सत्याचाच असतो.
बाळांनो, तुम्ही माझ्या अमोलचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. दुष्ट प्रवृत्त्या नाहीशा करण्यासाठी त्यानं आपल्या जीवाचं मोल दिलं. अखेरपर्यंत सत्याच्याच रस्त्यानं चालत राहिला. अगदी अखेरपर्यंत. तेव्हा तुम्ही सुद्धा सत्याच्याच रस्त्याने जा कायम. श्री तूच सर्व भूमंडळी, तू समर्थ तूच श्री तूच सर्व भूमंडळी. अर्पितो मनस्विनी फुले भरून समर्थ तू